नमस्कार आणि गुड मॉर्निंग फॅमिली. तर आज एक नवीन रेसिपी दाखवते तुम्हाला, व्हेजिटेबल पोहे. कांदा पोहे तर आपण खूपच बघितले असतील आणि खाल्ले पण असतील. तर हे व्हेजिटेबल पोहे आहे. पॅनमध्ये तेल कडक गरम झाल्यावर त्याच्यात जिरं मोहरी टाकली आहे, शेंगदाणे टाकले जेणेकरून जिरं मोहरीबरोबर शेंगदाणे पण मस्त फ्राय होतील. मिरची टाकली आहे, कढीपत्ता टाकला आणि आता हे व्हेजिटेबल टाकते. तर व्हेजिटेबलमध्ये बेल पेपर आहे, पिवळी आणि लाल बेल पेपर आहे, हिरवी शिमला मिरची आहे, कांदा आहे, बीन्स आहे, गाजर आहे. तर हे सगळे बारीक चिरलेले आहेत मी आणि हे सगळं एकत्रच टाकायचं आहे. असं नाही की कांदा आधी परतून घ्यायचा आहे मग टाकायचं आहे. तर कांद्यासोबतच सगळ्या व्हेजिटेबल्स टाकायचे आहेत. त्यानंतर हे मक्याचे दाणे आणि मटार आहेत, थोडेसे वाफवून घेतलेत आणि पाणी काढून घेतलं आहे. ते पण कांदा व्यवस्थित गुलाबी झाल्याच्या नंतर सगळ्या व्हेजिटेबल परतल्यानंतर टाकायचे आहेत, कॉर्न आणि मटार. आणि ते परतून झाल्याच्या नंतर टोमॅटो टाकायचं आहे आपल्याला. टोमॅटो टाकल्यानंतर तो देखील आपल्याला व्यवस्थित ह्या पॅनमध्ये हलवून घ्यायचा आहे. म्हणजे टोमॅटो आपल्याला पूर्ण स्मॅश करायचा नाही आहे. आणि हे सगळ्या भाज्या, कांदा, मिरची, शिमला मिरची, बेल पेपर, बीन्स, टोमॅटो, हे जे आपण टाकणार आहोत, कॉर्न, मटार, हे सगळे व्यवस्थित परतून झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे आणि ह्या सगळ्या भाज्या आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायच्या आहेत. तर हे पोहे एकदा तुम्ही ट्राय करा. हे पण खूप टेस्टी आणि हेल्दी असतात आणि बनवायला पण सोपे असतात. मीठ टाकलं आहे मी आणि मीठ टाकून हे थोडंसं परतून घेतल्यावर एक वाफ आणायचे, जास्त नाही, आपल्याला 1 मिनटं ते 1.5 मिनटं आपल्याला त्याच्यावर झाकण झाकायचं आहे. तोपर्यंत कांद्याचा रंग बदललेला असतो आणि टोमॅटो पण थोडा शिजलेला असतो आणि ह्या भाज्या पूर्णपैकी एकजीव झालेल्या असतात. अशा प्रकारे हे झाल्याच्या नंतर आता ह्याच्यामध्ये आपण हळद टाकणार आहोत. हळद ऑप्शनल आहे, तुम्हाला व्हेजिटेबलचा रंग जशाचा तसा हवा असेल तर तुम्ही हळद नाही टाकली तरी चालते. तर मी इकडे हळद टाकलेली आहे. त्यांना पिवळा प्रॉपर पोह्याचा फ्लेवर पाहिजे होता, रंग पाहिजे होता, टेक्स्चर पाहिजे होतं, त्यामुळे. तर हे पोहे मी भिजवलेले आहेत, जाडे पोहे आहेत. हे भिजवल्यानंतर आता हे पोहे ह्याच्यात टाकून ह्या सगळ्या मसाल्यामध्ये किंवा भाज्यांमध्ये हे पोहे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत. त्याचा कलर वगैरे सगळं एकत्र झालं पाहिजे, मसाल्यामध्ये ते पोहे पूर्ण मिक्स झाले पाहिजे, असं आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचे. तर हे पोहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. मुलं जर भाज्या खात नसतील तर पोहे आवडत असेल तर ते त्यांच्या पोटात जातील भाज्या. तर त्यानंतर मी ओलं खवलेलं खोबरं टाकलेलं आहे आणि लिंबाचा रस टाकलेला आहे. तुम्ही आमचूर पावडर पण इथे टाकू शकता, लिंबाचा रस पण टाकू शकता, दोघांपैकी एक टाकू शकता. तर ओलं खोबरं ह्यासाठी की त्याला छान टेस्ट लागते. ओलं खोबरं आणि लिंबाचा रस टाकल्यानंतर एक वाफ आणायची आपल्याला हलवल्यानंतर आणि कोथिंबीर टाकल्यावर आपले पोहे तयार आहेत. कशी वाटली रेसिपी कमेंट करून सांगा. जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.